श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंच्या लीळा ऐकण्यास प्रवृत्त झालेल्या सर्व साधकांचे अभिनंदन. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो. आजची लीळा आहे परशुरामाला श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन. इकडे रेणुका गाय मुकलून रडू लागली, आक्रोश करू लागली. तिच्या श्रेष्ठ धनुधारी पुत्राला परशुरामाला ती ओरडून ओरडून पाचारू लागली. जमदग्नी ऋषींचा प्राण गेला, पण रेणुकाचा प्राण परशुरामाच्या भेटीसाठी तग धरून होता. अनधिकारी व्यक्तीवर केलेल्या दयेचे फळ भोगणेच केवळ रेणुकेच्या हाती होते. महादेवाने परशुरामाला त्वरित आईवडिलांकडे जाण्याची आज्ञा केली. परशुराम त्वरित आश्रमात आला. सर्वत्र रक्तांचा पूर वाहत होता. मांसांचा चिखल झाला होता. असे हे बिभत्स रूप पाहून भीतीने त्या रुधिरपुरात आईवडिलांचा शोध घेऊ लागला. रेणुकेच्या आक्रोशाचे अस्पष्ट ध्वनी ऐकून तो धावतच तिथे जवळ गेला. तिची ती भीषण अवस्था पाहून क्रोधाने आणि आईवडिलांची ती अवस्था पाहून दुःखी अंतःकरणाने आईवडिलांना कवटाळून तो आईला विचारू लागला. झाला प्रकार रेणुकेने सविस्तर सांगितला. क्रोधाग्नीचे त्याचे डोळे आग ओकू लागले, शरीर कापू लागले. सत्वर आईवडिलांच्या अंगावरील घाव त्याने मोजले. 21 घाव मोजून कमंडलूतील पाणी घेऊन आईवडिलांना विनम्र होत नमस्कार करून परशुराम म्हणाला, ज्या दुष्ट राजाने माझ्या आईवडिलांची ही निर्गुण भीषण अंत्य अवस्था केली, त्या राजाचा नाश करून क्षत्रिय वंशाचा 21 वेळा नाश करेन, अशी त्रिवार प्रतिज्ञा केली आणि पाणी सोडले. परशुरामाने दुःखाने आकांत केला. त्याही परिस्थितीत रेणुकेने त्याचे सांत्वन केले आणि सांगितले की आमचा अंत्यविधी कोऱ्या भूमीवर कर. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या हस्ते आमचा अंत्यसंस्कार कर. परशुराम दुःखा अंतःकरणाने म्हणाला, माते, श्री दत्तात्रेय प्रभूंची मला ओळख नाही, त्यांना मी कसे ओळखू? रेणुका क्षणभर ध्यानमग्न झाली. श्री दत्तात्रेय प्रभूंचे चिंतन करून तिने परशुरामाला सांगितले, परशुरामा, आमची कावड घेऊन तू सह्याद्री पर्वतावर तेथील शिखरावर जा. त्यांच्या दर्शनाने कावडीच्या भासाला कोंब फुटेल. ते श्री दत्तात्रेय प्रभू आहेत असे ओळख. असे म्हणून रेणुकेने डोळे मिटले. परशुरामावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. आईच्या आदेशाप्रमाणे आई वडिलांना कावडीत घेऊन तो सह्याद्री शिखरावर निघाला. सह्याद्रीच्या रम्य शिखरावर पारधी वेशात श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन झाले. कावडीच्या वेळूला फुटलेला कोंब पाहून हेच श्री दत्तात्रेय प्रभू आहेत असे त्याने ओळखले. नम्रभावे वंदन करून त्याने प्रार्थनापूर्वक आपल्या आईची अंतिम इच्छा सांगितली. श्री दत्तात्रेय प्रभू प्रसन्न झाले. त्याला अंत्यविधीची जागा कोरी भूमी दाखवली आणि सर्व तीर्थ आणायला सांगितले. परशुराम भक्तिभावपूर्वक वंदन करून म्हणाला, महाराज, सर्व तीर्थाचे पवित्र आपल्याच श्रीचरणी निवास करते. असे म्हणून कावड खाली ठेवून शिवधनुष्यावर बाण चढवून श्री दत्तात्रेय प्रभूंना वंदन करून भूमीला बाण मारला. पाताळ गंगेचे पाणी काढून श्री दत्तात्रेय प्रभूंचे श्रीचरण प्रक्षालन करून त्या श्रीचरणोदकाने जमदग्नी आणि रेणुकेच्या प्रेताचे सिंचन केले. मूळ दरीत प्रेतावर अग्निसंस्कार केला. चितेला प्रदक्षिणा घालून परशुराम शिवधनुष्य हाती घेऊन श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन दुःख करू लागला. श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्याला जवळ घेऊन शांत केले. परशुराम दुःख विसरून आईवडिलांना मृत्युमुखी लोटणाऱ्या सहस्रार्जुनाचा बदला घेण्यासाठी निघाला. श्री दत्तात्रेय प्रभूंची मनोभावे पूजार्चा करून आज्ञा घेऊन तो थेट सहस्रार्जुनाच्या नगरीत आला. परशुरामाने महिष्मती नगरीच्या बाहेर सरस्वतीच्या तीरावर येऊन सहस्रार्जुनाला युद्धासाठी पाचारण केले. असंख्य क्षत्रिय सेना घेऊन सहस्रार्जुन परशुरामावर चालून गेला. परशुरामाच्या क्रोधाग्नीत सर्व भस्म होऊ लागले.
एक एक करता हजारो वीर मृत्युमुखी पडले. 500 बाणांनी एकाच वेळी प्रहार करणाऱ्या सहस्रार्जुनाचा सहस्र हाताने बल असणाऱ्या दोन्हीकडील भुजा परशुरामाने छेदून टाकल्या. श्री दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा भंगली. आता या जगात तारणारा कोण आहे? अंतकाळ निकट आहे हे जाणून सहस्रार्जुन रणातून पळ काढू लागला. परंतु परशुरामांनी दुसऱ्या बाणाने त्याचे शिर उडवले. परशुरामाने पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांना युद्धाचे आव्हान दिले आणि सर्व क्षत्रियांबरोबर युद्ध करून क्षत्रिय वंशात असलेल्या उन्मत्तपणा जिरवीत सर्व क्षत्रियांना त्याने ठार केले. अशा प्रकारे 21 पिढ्यांपर्यंत त्याने युद्धासाठी आलेल्या क्षत्रियांबरोबर घनघोर युद्ध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. संपूर्ण पृथ्वी जिंकून ती सर्व ब्राह्मणांना दान दिली व स्वतः घडलेल्या हिंसेच्या परिमार्जनासाठी समुद्र किनाऱ्यावर घोर तपश्चर्येसाठी निघून गेले. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय.